2 महिन्यांपूर्वी पुण्यात झालेल्या ओवेसींच्या सभेला शिवसेनेनं जोरदार आक्षेप घेतला होता। मात्र वांद्र्याच्या रणसंग्रामात ओवेसी बंधूंनी सभा घेणं हे आता शिवसेनेला लोकशाहीमधला हक्कच वाटू लागलाय। शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी हे मत व्यक्त केलंय। शिवसेनेला हा असा अचानक साक्षात्कार होण्याचं कारण काय हा प्रश्न आता उपस्थित होतो। ओवेसींनी शिवसेनेवर केलेल्या टीकेला मतदार आता मतदान यंत्रातूनच उत्तर देतील असं राऊत म्हणाले। तर नरम पडलेली शिवसेनेची भूमिका या सगळ्या प्रश्नावरती एमआयएमच्या संदर्भात शिवसेनेची जी झुकती भूमिका आहे ती अनेक प्रश्नांना जन्म देणारी आहे। आणि याच विषयावर आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी विनायक राऊत यांच्याशी केलेली बातचीत पाहूया। आपल्या सोबत आहेत शिवसेना खासदार विनायक राऊत। राऊत साहेब, प्रश्न आहे की पुण्यात ओवेसीच्या सभेला शिवसेना आक्षेप घेते, पण मातोश्रीच्या अंगणात ओवेसीच्या सभांचा धडाका सुरू आहे आणि शिवसेना अजून मौन बाळगून आहे। नाही, शिवसेना मौन बाळगून नाही जाय। हे निवडणूक आहे आणि निवडणुकीमध्ये एमआयएम पक्षाचा जो उमेदवार उभा राहिलेला आहे त्यामुळे प्रत्येकाला लोकशाहीचं स्वातंत्र्य आहे, तो निवडणुकीच्या सभा घेऊ शकतो। पण हां, जर त्यांनी शिवसेनेच्या विरोधात किंवा इतर आमच्या धर्माच्या विरोधात जर बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेला नक्कीच शिवसेना त्याला प्रतिकार करेल। पण आता निवडणुकीच्या प्रचारामध्ये प्रत्येकाला आपापली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, कदाचित ते त्या पद्धतीने करत असतील। पुण्यामध्ये जाणून बुजून सभा लावण्याचं कारस्थान केलं जात होतं आरक्षणाच्या वरून, आणि त्यामुळे आमचा विरोध पुण्याला होता। या ठिकाणी निवडणुकीच्या मध्ये त्यांनी आपापले विचार मांडावेत, आम्ही सक्षम आहोत त्याला मुकाबला करायला। राणेंना ओवेसी लक्ष करतोय, त्याचबरोबर शिवसेनेलाही लक्ष करतोय, तरी शिवसेना गप्प आहे। शिवसेनेला लक्ष केल्यानंतर इथले मतदारांनी त्याचं नक्कीच जाणीव केलेली आहे। पण नारायण राणेंची भूमिका दुटप्पीपणाची आहे। नारायण राणे हे काही दिवसापूर्वी ह्याच एमआयएमचा उमेदवार उभा राहू नये म्हणून त्यांच्या वरिष्ठांना जाऊन भेटले होते, त्यांची मनधरणी करत होते, आणि त्यामुळे एमआयएमचा उमेदवार उभा राहिल्यामुळे कदाचित ते धास्तावलेले आहेत आणि स्वतःचा पराभव, डिपॉझिट जप्त सहित पराभव हा नारायण राणेंना समोर दिसतोय, म्हणून त्यांचं संतुलन सुद्धा बिघडत चाललेलं आहे। नारायण राणे असा आरोप करतायत की एमआयएमचा उमेदवार हा शिवसेनेचं पिल्लू आहे। नारायणची बडबड पकपक ही नेहमीची आता लोकांना सवय पडलेली आहे, त्यामुळे पकपक करणं हा नारायण राणेंचा धर्म आहे। त्यामुळे त्यांच्या बडबडीकडे पकपकीकडे आम्ही लक्ष देत नाही। आमचं एकच उद्दिष्ट आहे की शिवसेना भाजप रिपाईचा उमेदवार आमदार निवडून आणायचं आणि त्याचबरोबर गद्दारीचा शेवट डिपॉझिट जप्त नाही करायचा। प्रमुख नेते या निवडणुकीच्या प्रचारापासून लांब आहेत। शिवसेनेनं जाणीवपूर्वक ही निवडणूक लो प्रोफाईल ठेवली आहे। कार्यकर्ते सक्षम आहेत, आमचे नेते मार्गदर्शन करतायत। आज सुद्धा त्या संबंधित सभा चालू झाल्या आहेत, उद्या सभा आहेत, सगळे वरिष्ठ नेते आहेत, मुख्यमंत्र्यांची सभा आहे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंची सभा आहे, रामदासजी कदम आहेत, दिवाकर रावते आहेत, विनोदजी तावडे आहेत, हे सगळे नेते सभांच्या माध्यमातून येणार। आम्ही कार्यकर्ते असल्यामुळे आम्ही घरोघरी जातोय। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश पिलगरसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।